आपलंच पोरगं, आपली सून हे असं राजकारण महाराष्ट्रात, कोल्हापुरात चालूच आहे. म्हणजे स्वतःची घरं भरायची चालू आहे. हिनी बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊन दाखवावी आणि मग तिने जनतेनं त्यांना स्वीकार केलाय का तिने स्वतः स्वीकार करून घेतलाय हे जनता त्यांना 100% दाखव. गांधी मैदानचं काम बघितलं तुम्ही, त्यात किती भ्रष्टाचार झाला हे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्या सगळ्या कोल्हापूरला माहिती आहे. सत्ता ही आणि तख्त हे कोण कोणाला देत नाही, हे आपल्या इतिहासात जमा आहे. विरोधी पक्षाचे जे उमेदवार देणार आहेत ते सगळे खंडणीबाज, बंडलबाज आणि टक्केवारीचेच आहेत उमेदवार. इथला आलेला निधी हा सगळा टक्केवारीतच गेला. निधी कुठं मुरतो हे पूर्ण कोल्हापूर जनतेला माहिती. विजन हा पार्ट धरला तर रविंद्र साहेबांचं एक पहिल्यापासून की नाही ध्येय आहे. विजन एक वेगळ्याच प्रकारे ते डोक्यात वैचारिक पातळीवर काम करतात. रविंद्र साहेबांचे गेले कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विकास कामासाठी कोणत्याही संकट असून ते कोणतेही आंदोलन असून त्यांनी भयानक मोठे जनतेसाठी काम केलेलं आहे. आणि हा 4 मतदारसंघाचा प्रभाग जरी आला तरी इंगोली कुटुंबाच्यावर प्रेम करणारी जनता ही या मतदारसंघात घरोघरी पोहोचलेली आहे. आणि आता इथं ठरलेलं आहे की एकमत इंगोल्यांना सत्तेची महाराष्ट्रात चाललेली जी परिस्थिती आहे, म्हणजे पैशाच्या जीवावर उभारणारे नगरसेवक आमच्या मतदारसंघात असले तर की नाही जनता त्यांच्या पैशाला भीक घालणार नाही. एक सामाजिक काम करणाऱ्या रविंद्र साहेबांच्या भावाला 100% मत देणार आणि विजय आम्ही होणारच आहे. आणि प्रभागामध्ये विकास कामाला आमच्याकडे सत्ता असून दे नसून दे रविंद्र साहेब हे स्वतःच्या जीवावर विकास काम करतात. त्यामुळे विजन हे आमचं प्रभागाचा विकासच असणार आहे आणि प्रभागातल्या सगळ्या अडचणी पूर्ण करणे हे विजन आमचं असणार आहे. खर तर आपल्या रविकिरण इंगोलेने जो निर्णय घेतलाय, आपल्याकडे उमेदवारी जबाबदारी सोपवली आहे, कसं बघता या निर्णयाकडे? आजच्या घडीला जे राजकारण सुरू आहे फार वेगळ्या पातळीवरचं आहे, मात्र इथं वेगळं होतंय, कसं बघता याकडे? खरं सांगावं तर त्यांचं भयानक मोठं मन आहे. त्यांनी आतापर्यंत 3 वर्ष नगरसेवक पद भोगलेलं आहे. स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर, आमच्या तेजस्विनी इंगोले पण नगरसेविका राहिलेल्या आहेत. सत्ता ही आणि तख्त हे कोण कोणाला देत नाही, हे आपल्या इतिहासात जमा आहे. खरं तिने जे आपल्याला आता तख्त दिलेला आहे, सख्या चुलत भावाला जे तख्त दिलेला आहे, त्यांचा मोठेपणा हा कोल्हापूर शहराला आणि महाराष्ट्राला गेले एक बिंदू राहिलेला आहे की बाबा सत्तेत आता तुम्ही बघतच आहे. आपलंच पोरगं, आपली सून हे असं राजकारण महाराष्ट्रात, कोल्हापुरात चालूच आहे. म्हणजे स्वतःची घरं भरायची चालू आहेत. खरं मी एक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, हे जरी मला उमेदवारी मिळाली तर ही पैशासाठी नसणार आहे. समाजातील सर्व जनतेचं, नागरिकांचं सामाजिक आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मला हे उमेदवारी रवी साहेबांनी दिलेली आहे. आपण प्रभागात फिरतात आहात, काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, प्रतिसाद मिळतोय का, कसा आहे? मगाशी मीच बोललो, इथं आता महायुतीच्या घडामोडी चालूच आहेत. महायुतीमध्ये गडगंजगेने पळत चाललेली माणसं बघितली. ते पण कशासाठी? तिकडून जास्त पैसे मिळतात असा त्यांचा, आता त्यांची अशी परिस्थिती झाली की तिथं आता कोंडाळा झालेला आहे. खरं आज रवी इंगोले साहेबांनी जे कोल्हापूर शहरामध्ये जे काम केलेलं आहे, विकास काम केलेलं आहे, जनतेची कुठलीही अडचण असून दे, रात्री अहोरात्र त्यांचा 12 नंतर पहा, कधीही फोन बंद नसतो. कोणी लहान मूल पण त्यांना फोन केला तो जो रात्री 2ला केला, 4ला केला, माझे हे विषय झालेत, मी ते उचलतात. ह्या कामाची जी पोचपावती ह्या प्रभागातील सर्व घराघरात पोचलेली आहे. आणि मला वाटतं इलेक्शन लागल नाही लागल 2 महिने 3 महिन्यापूर्वी जनतेनं ठरले, ज्येष्ठ असून द्यात, लहान असून द्यात, त्या वृद्ध महिला असून, तिने मला सांगितले रवी इंगोले साहेब म्हणजे भाऊ एक मत रवी इंगोले. कामाची पद्धत तीच असणार आहे 24/7. 100% मी त्यांचा लहान बंधू आहे. मी 20 वर्ष त्यांच्यावर काम केलंय. आता 20 वर्ष म्हणताना 25 वर्ष काम केले. मी लहानपासून जे सामाजिक काम करतो, मी येत्या गत वर्षी शिवाजी पेठेतल्या शिवजयंतीचा मी अध्यक्ष होतो. ते पण मला माहित नव्हतं की मला साहेबांनी शिवाजी पेठेचं अध्यक्षपद का दिलं. त्या अध्यक्षपदाची पोचपावती ह्या व्यासपीठावर मला मिळाली की आपल्या शिवाजी पेठेत ही हाय व्होल्टेज लढत ही 100% होणार आहे. कारण की जे उमेदवार आहेत महाआघाडीचे ते एकदम स्वच्छ चारित्र्याचे आणि सक्षम आहेत. विरोधी पक्षाचे जे उमेदवार देणार आहेत ते सगळे खंडणीबाज, बंडलबाज आणि टक्केवारीचेच आहेत उमेदवार. त्यामुळं शिवाजी पेठेत बरेच प्रॉब्लेम आहेत. जे गांधी मैदानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. इथला आलेला निधी हा सगळा टक्केवारीतच गेला. काम तर शून्य. फक्त निधी येतो, निधी कुठं मुरतो
हे पूर्ण कोल्हापूर जनतेला माहिती आहे. त्यामुळं मतदार आणि शिवाजी पेठेतील जनता हे मतातून काही उत्तर 100% देणार यावेळी. तुम्ही जे सांगितले ते चित्र इथल्या प्रत्येक प्रभागातल्या मतदाराला माहिती आहे. 100% माहिती आहे. 100% माहिती आहे. इथल्या मतदारांना मतदार इथले सुज्ञ आहेत. हे सगळं मतदारांना माहिती आहे. ते मतदानातून आपल्याला उत्तर देतील 100%. शिवसेना कायमच हाय व्होल्टेज मध्ये असते पहिले प्रथम. म्हणजे प्रत्येक उमेदवार हाय व्होल्टेज मध्ये असतात. तर सध्याचं राजकारण असं चालू आहे, ईव्हीएम मशीन मधनं सगळं राजकारण चालू आहे. यांनी जर मशीन बाजूला ठेवून यांना जर विश्वास असेल बीजेपीला की बाबा आम्हाला जनतेनं स्वीकार केलेला आहे, तर ह्यांनी बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊन दाखवावी आणि मग त्यांनी जनतेनं त्यांना स्वीकार केलाय का त्यांनी स्वतः स्वीकार करून घेतलाय हे जनता त्यांना 100% दाखवेल. सरळ सरळ ईव्हीएम तुम्ही ईव्हीएमचा सरळ हे आहे. आणि राहिला विषय 10 मध्ये. आता इंगोल साहेबांनी साने गुरुजी मध्ये साधारण माझ्या साने गुरुजी मधनं हे जे येतं रंकायच्या इथं एक रस्ताचं काम चालू होतं. त्यांनी मध्ये जे रस्ता बंद पाडला का तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे पहिलं आमचं शिवसेनेचं धोरण आहे. आणि साहेबांचं बी धोरण तेच आहे. पण तिथं उलट चाललेलं 80% भ्रष्टाचार आणि 20% काम अशी पद्धत झाली. ते काम बंद पडून त्यांनी 100% काम कसं चांगलं होईल ते त्यांनी काम करून घेतलं. आणि त्यांच्या प्रभागात जर 10 मध्ये तुम्ही बघितला तर आतापर्यंत तुम्ही कुठेही जावा एवढ्या प्रभागात 10 मध्ये कधीही प्रभाग कायम त्यांचा एकदम कुठलंही काम कधीही तटत नाही. जनतेला फक्त इथं जायचं नुसता एक फोन करायचा साहेब असं झाले त्यांचा 1 मिनिटात तिथं त्यांचा माणूस जातो. एवढे त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ह्या जनतेनं इथं या प्रभागामध्ये त्यांना पुढे अडथळे येईल. तर ते आरामात एजी मध्ये येऊन जाते. इंगोले साहेबांचं जे काम आहे ते आम्ही पहिल्यापासून बघत आलो आहे. म्हणजे त्यांच्या वडील असतील त्यांना देखील आम्ही पाहिलेलं आहे त्यांनी काय काम केलंय कसं आहे त्या पद्धतीनं जे इंगोले साहेबांचं काम अगदी प्रामाणिकपणे करणार. आता जसं जरी आम्ही रात्री फोन लावला आम्हाला अडचण आलेली असते रात्री 12 जरी फोन लावला तर ते उचलतात. भले जरी कामात असले उचल नाही तर थोड्या वेळ फोन उचलून ते आम्हाला परत काय झालं हे सांगतात. परत दुसरी गोष्ट भ्रष्टाचार आता तुम्ही म्हणताय भ्रष्टाचारी म्हणताय बघायला याचा टक्केवारी गांधी मैदानचं काम बघितलं तुम्ही त्यात किती भ्रष्टाचार झाला हे तुम्हाला पण माहिती आहे. सगळ्या कोल्हापूरला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट आता स्वतः इंगोले साहेबांनी आता परवा दिवशी स्वतःच्या पदाच्या पैशाने काम तिथं चालू केलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हे भरपूर चाललेला आहे. फक्त जनता ही सुज्ञ आहे आणि 100% राहुल इंगोलेंना भरघोस मतांनी निवडून देणार हे आमचं खात्री आहे. म्हणजे इंगवले सरांनी जी परंपरा ठेवली तीच मतदार सुद्धा कायम ठेवतील असा विश्वास आहे. 100% विश्वास आहे. इंगोले साहेबांच्या बाबतीत कामाचं म्हणजे तुम्ही कोणालाही जरी विचारलं की इंगोले साहेब काय होते त्या पद्धतीनं तरी त्यांना इंगोले साहेब करतात. आणि स्वतःची गाठी दुसऱ्याला देणे हे तेवढं सोपं नसते. इतकं मोठं मन हे इंगोले साहेबांनी दाखवलेलं आहे. हे पर्व म्हणजे रवी साहेबांनी दिलेलं एक सरप्राईज आहे खरं तर सगळ्यांसाठी. आणि हे पर्व अतिशय छान राहणार यात काही शंकाच नाही. आम्ही या प्रभागात इतके वर्ष काम केलेलं आहे आणि ते रवी साहेबांच्या बरोबरच केलेलं आहे. आणि त्यांनी ही संधी देऊन इतकं मोठं मन दाखवलेलं आहे. इंगोले घराण्यासाठी त्यांनी एक आदर्श तयार केलेला आहे. आणि या प्रभागासाठी हे खरं तर घराणेशाही सोडणे स्वतःची हे रवी साहेबांनी आज स्वतःच बद्दल फॅमिलीतलं पर एक दुसऱ्या चुलत भावाला देणे हे सहजासहजी शक्य नाही. आणि आज हे घडलेलं आहे याबद्दल आम्हाला आनंद आहे अतिशय. आणि 100% ही सीट निवडून येणार विजय होणार त्या बाबतीत काही शंकाच नाही. एकंदरीत शिवसैनिक या निर्णयावर खुश आहे. सगळे शिवसैनिक 100% खुश आहे. बरोबर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.